यशवंतराव म्हणजे भैयासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या निधनानंतर मीराताई आंबेडकर. मीराताई आंबेडकरांच्या अपॉइंटमेंटपासून ही संस्था जी वादग्रस्त झाली, म्हणजे त्यांच्या अपॉइंटमेंटने चॅरिटी कमिशनरने इलिगल इनव्हॅलिड घोषित केलं. तिथपासून ते 2015पर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये ही संस्था अडकून राहिली. त्यामुळे कायदेशीर ही संस्था वाढू शकली नाही. फेलोशिप ऑफ बुद्धिस्टमधनं या संस्थेचा जन्म आहे. त्या संस्थेसोबत जी काही फीस त्यांची बाकी होती ती भरून या संस्थेचं सदस्यता पुनर्जीवित केली, पुन्हा रिन्यू केली. आज तिच्यासोबत आम्ही ॲफिलिएट करून काम करतोय आणि ही संस्था बाबासाहेबांच्या ऑब्जेक्टिव्हवर चालवतोय. पण आमचं मूळ काम आहे शाळा निर्माण करणं, महाविद्यालय निर्माण करणं, विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी निर्माण करणं, बौद्धांची बँकिंग सिस्टम निर्माण करणं. अशा पद्धतीने बौद्धांची एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यावर आम्ही भर देत आहोत. आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुन्हा जगासोबत जोडून वेगवेगळ्या देशांचं सहकार्य या देशातल्या बौद्धांच्या पाठीशी उभं करून त्यांची स्वतःची स्वतंत्र व्यवस्था कशी उभी करता येईल यावर आम्ही काम करतोय. SM स्टार मराठी. नमस्कार, SM स्टार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी स्नेहल. चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी. नमस्कार मित्रो, मी धम्मदीप कांबळे द विवेचनच्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत जोडलेले आहेत द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर सर. त्यांना आज आपण विचारूया पूर्वीची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि आजची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नेमकी काय आहे, त्याच्यामध्ये काही फरक झालेला आहे की नाही झालेला आहे. सर जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. सुरुवातीला एक संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्हाला या संस्थेविषयी माहिती देतो. बाबासाहेब आंबेडकर 1954 साली जागतिक धम्म परिषद, ज्याला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट हे ऑफिशियल जसं नाव आहे, त्याच्या 3rd कॉन्फरन्सला बाबासाहेब गेले होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कॉन्फरन्समध्ये बुद्धिस्ट मुवमेंट भारतामध्ये कशी चालवावी आणि बुद्धिझमला भारतात कसं रिवाईव्ह करावं, पुनर्जीवित करावं, याचा संपूर्ण आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिषदेमध्ये मांडला. आणि भारतात आल्यानंतर मग बाबासाहेबांना गरज वाटू लागली की आपण परदेशातल्या बौद्धांना भारतात बौद्ध धम्म उभारणीसाठी आपण आमंत्रण तर केलं आहे, पण ती भारतामध्ये कुणासोबत संपर्क ठेवतील. कारण वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट जसं RBI एक बँकर्सची बँक आहे, तिथे सामान्य माणूस अकाउंट ओपन नाही करू शकत RBIमध्ये, ती बँकेवर नियंत्रण करते. तसंच वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट ही वेगवेगळ्या बौद्ध संस्थांची संस्था आहे. त्यामुळे त्या संस्थेसोबत, वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टसोबत जर आपल्याला जोडून काम करायचं तर आपल्याला बौद्ध संस्था असणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1954च्या डिसेंबरमध्ये भारतात येऊन द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची निर्मितीचं काम बाबासाहेबांनी सुरू केलं. आणि 4 मे 1955ला ही संस्था रजिस्टर्ड झाली. बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे पहिले अध्यक्ष आणि संस्थापकही बाबासाहेब आंबेडकर होते. आणि याच संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा जो 14 ऑक्टोबर 1956चा जो धम्मदीक्षेचा कार्यक्रम आहे तो या संस्थेच्या स्टेजवरनं, या संस्थेच्या बॅनरखाली बाबासाहेबांनी केला. आणि ही संस्था त्या दिवसापासून वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टसोबत जोडून काम करते. पण झालं असं की बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि ज्या योजनेवर बाबासाहेबांनी ही संस्था निर्माण केली होती ही योजना देखील काळाच्या पडद्याआड गेली. आणि जी लोक या संस्थेवर आली नंतर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर, बाबासाहेबांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर हे या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. आणि या संस्थेचा जो मूळ होता, जो गाभा होता किंवा जे मूळ ध्येय उद्देश होते ते कुठेतरी मागे राहिले. आणि ही संस्था केवळ एक बौद्धांची विधी लावण्याची संस्था, पूजापाठ करण्याची संस्था, लग्न लावण्याची संस्था असं या संस्थेचं रूपांतर झालं. आजही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया किंवा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचा उल्लेख जरी आला
तरी लोकांच्या मनामध्ये एक इमेज तयार होते ही संस्था म्हणजे लग्न लावणारी संस्था, बौद्धाचार्य बनवणारी संस्था आणि त्या पद्धतीने हे सगळं निधी विधी लावणारी ही संस्था असं होतं. म्हणून ही संस्था त्यानंतर बाबासाहेबांच्या पश्चात यशवंतराव म्हणजे भैयासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या निधनानंतर मीराताई आंबेडकरांच्या अपॉइंटमेंटपासून ही संस्था जी वादग्रस्त झाली, म्हणजे त्यांच्या अपॉइंटमेंटने चॅरिटी कमिशनरने इलिगल इनव्हॅलिड घोषित केलं. तिथपासून ते 2015पर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये ही संस्था अडकून राहिली. त्यामुळे कायदेशीर ही संस्था वाढू शकली नाही. हिचं जे काय काम वाढलं मीराताई आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये, त्यांचे एक आभार आम्हाला यासाठी व्यक्त करावे लागतील की मीराताई आंबेडकरांनी ही संस्था लोकांच्या मनामध्ये जिवंत ठेवली. त्यांनी जे काम केलं, भले ते काम बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्देशावर नव्हतं, पण त्यांनी कमीत कमी ही संस्था जिवंत ठेवली, लोकांपर्यंत ठेवली. पण आज ज्यावेळेस आपण 2015च्या पुढे आलोत, आज 2022मध्ये आहोत, जेव्हा आम्हाला कळलं की बाबासाहेब आंबेडकरांचे उद्देश ही संस्था निर्माण करण्याचे उद्देश वेगळे होते, त्या कळल्यानंतरही आपण लग्न लावत बसणं, विद्या करत बसणं, मग आमचा दोष आहे याच्यामध्ये. आणि म्हणून हा सगळा वाद जेव्हा बुद्धिस्ट सोसायटीचा मिटला आणि मिटल्यानंतर ज्यावेळेस आज आम्ही हे काम करतोय, ट्रस्टी चेअरमॅन म्हणून, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी हे जेव्हा काम करतोय, त्यावेळेस आम्ही ही संस्था, पहिलं काम मी केलं की ज्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टमधनं या संस्थेचा जन्म आहे, त्या संस्थेसोबत जी काही फीस त्यांची बाकी होती ती भरून या संस्थेचं सदस्यता पुनर्जीवित केली, पुन्हा रिन्यू केली. आज तिच्यासोबत आम्ही ॲफिलिएट करून काम करतो आहे आणि ही संस्था बाबासाहेबांच्या ऑब्जेक्टिव्हवर चालवतो आहे. म्हणून जो फरक आहे आज मीराताई आंबेडकर किंवा भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वात चालणारी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, ही परंपरा आणि विधी, लग्न यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांचं खर्ची झालं. पण येणारी जनरेशन जी आहे किंवा जे आज मी ज्या सोसायटीला रिप्रेझेंट करतोय, ज्या पद्धतीने ही संस्था चालवतोय, ती लग्न लावणारी संस्था नाही, ती विधी करणारी संस्था नाही. हे कामही बौद्धांचं एक जीवनातलं महत्त्वपूर्ण काम आहे, त्याला आम्ही नकार देत नाही आहोत, तेही काम आम्ही करू, पण आमचं आयुष्य त्याच कामासाठी नाही आहे. आणि म्हणून तो एक वेगळा विंग आम्ही केलेला आहे. ज्यांना लग्न लावण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांना त्या पद्धतीने ट्रेन करून त्यांना ते काम आम्ही देत आहोत. पण आमचं मूळ काम आहे शाळा निर्माण करणं, महाविद्यालय निर्माण करणं, विश्वविद्यालय, युनिव्हर्सिटी निर्माण करणं, बौद्धांची बँकिंग सिस्टम निर्माण करणं, अशा पद्धतीने बौद्धांची एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यावर आम्ही भर देत आहोत. आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुन्हा जगासोबत जोडून वेगवेगळ्या देशांचं सहकार्य या देशातल्या बौद्धांच्या पाठीशी उभं करून त्यांची स्वतःची स्वतंत्र व्यवस्था कशी उभी करता येईल यावर आम्ही काम करतो. त्यामुळे ज्या जुनी भारतीय बौद्ध महासभा होती ती लग्नविधी लावण्यामध्ये व्यस्त राहिली, अडकून राहिली. आणि आजची जी भारतीय बौद्ध महासभा आहे ती बाबासाहेबांच्या नेतृत्वावर काम करून ती बौद्धांचं एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यावर काम करेल. कोणत्याही संघटनेला बाबासाहेबांनी त्याविषयी बोललेले आहेत की प्रत्येक संघटनेला मीडियाची आवश्यकता असते. तुम्ही आजचे मीडिया बघू शकता की पूर्णतः मनुवादी विचाराची आहे असं म्हणायला काही हरकत नाही, ती बहुजनवादी विचारांना स्कोप देत नाही. तर तुम्ही आजच्या या संघटनेसाठी किंवा बहुजनवादी संघटनांसाठी कुठल्या मीडियाविषयी तुम्ही चर्चा करता का, मीडियाचा काही विचार करता? नक्की आहेच, मीडियाचाही विचार आहे. ज्यावेळेस मी म्हणतो की बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणं, त्याच्यामध्ये तुमची इकॉनॉमी आहे, तुमचं एज्युकेशन आहे, तुमचं मीडियाही त्याच्यामध्ये आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त भारतातच नाही, भारताच्या बाहेरही आज आमची बौद्ध वेगवेगळ्या देशात आहेत. ती लोक मला आमंत्रित करतात आणि त्यांच्या घरी ज्यावेळेस मी जातो, मग लंडनमध्ये असेल, ऑस्ट्रेलियाला असेल, US ला असेल, त्यावेळेस भारताचे जे चॅनल तिथे त्यांच्याकडे दिसतात, आज तक असेल आणि झी न्यूज असतील, तर ही चॅनल ज्याच्यावर आज 75 वर्षाचं स्वातंत्र्य मिळूनही साधं 75 सेकंडही आमची बातमी चालवली जात नाही, अशा चॅनल्सला जगामध्ये दाखवलं जातं. आणि तिकडे आमच्यावर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस ते डिनाय करतात. तुम्हाला माहीत असेल, हाथरसचं प्रकरण ज्यावेळेस झालं, आज तक हा चॅनल होता ज्याने सांगितलं की हे प्रकरण घरच्यांनी
घरच्यांनीच त्या पोरीला मारून टाकलेलं आहे, कारण ते प्रेम प्रकरण होतं म्हणून घरच्यांनी मारलेलं आहे. ऑनर किलिंग सारखं प्रेझेंटेशन याला करण्याचा प्रयत्न केला. आणि आता नुकतं राजस्थानचं प्रकरण आहे की त्या मडक्याला हात लावला म्हणून शिक्षकाने बेदम मारण केलं. झी न्यूज असेल, आज तक असेल, हे लोक ओरडून ओरडून सांगतात की ते शाळेत मडकच नाही म्हणून. तर अशा पद्धतीचे हा मीडिया आहे ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. आमच्या बातम्या दाखवायचं तर सोडा, हे आमच्या विरोधातल्या बातम्या दाखवतात. आमच्यावर जो अन्याय होतो तो तर दाखवत नाही, परंतु आमच्यावर अन्याय होत नाही अशा पद्धतीचा बातम्या हे दाखवतात. म्हणून बहुजनांना स्वतःचा मीडिया उभा केला पाहिजे आणि केवळ सोशल मीडियापर्यंत नाही तर आमचा सॅटेलाईटवर एक जागतिक दर्जाचा चॅनल आमचा असला पाहिजे, जेणेकरून आमच्यावर जे काही या देशात घडतं आहे ते US, UK, लंडन, अमेरिका, UAE सारख्या देशामध्ये आमची माहिती तिथे गेली पाहिजे. तर याच्यावरही आम्हा लोकांना काम करायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये बहुजनांचा आणि खास करून बौद्धांचा एक स्वतंत्र मीडिया या देशामध्ये तयार करण्यावरही आम्ही भर देणार आहोत. सर धन्यवाद सर, आपण आपला मूल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. जनसामान्यांचं बोलतं मन. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.